नमस्कार, मी डॉक्टर अमित झोपे. मी अथर्व आय केअर आणि लेझर सेंटर येथे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांवर काय परिणाम होऊ शकतात. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की हाय ब्लड प्रेशर हे आपल्या मेंदू आणि हृदयासाठी हानिकारक असते. पण तुम्हाला माहीत आहे का की हाय ब्लड प्रेशरमुळे आपल्या डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो. काही पेशंट्समध्ये हाय ब्लड प्रेशरमुळे आपल्या रेटिनाच्या ब्लड व्हेसल्समध्ये काही विशिष्ट चेंजेस होतात. त्यालाच हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असे म्हणतात. हायपरटेन्शनचा कालावधी, त्याची तीव्रता, तसेच डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग हे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीसाठी रिस्क फॅक्टर्स आहेत. हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये बहुतांश पेशंट हे एसिम्प्टोमॅटिक असतात आणि रुटीन आय एक्झामिनेशनमध्ये त्याचे निदान होते. हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीच्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये मात्र सतत डोके दुखणे, अंधुक दिसणे असा त्रास होऊ शकतो. अचानक वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे 2 गंभीर समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमची दृष्टी कायमची कमी होऊ शकते. पहिली समस्या म्हणजे डोळ्यांची मुख्य रक्तवाहिनी बंद पडल्यामुळे अचानकपणे कमी दिसणे. दुसरी समस्या म्हणजे पडद्यामध्ये रक्तस्राव होऊन किंवा सूज आल्यामुळे दृष्टी हळूहळू कमी होणे. अनेक जण डोके दुखले की स्वतःच्या मनाने ब्लड प्रेशरची गोळी घेतात किंवा काही दिवस घेऊन बंद करतात. असे करणे अतिशय धोकादायक आहे. जर तुम्हाला अधूनमधून चक्कर येणं, डोळ्यांसमोर अंधारी येणं, सतत हेडेक होणे असा त्रास होत असेल तर तुमचे ब्लड प्रेशर नक्की चेक करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ब्लड प्रेशरची गोळी बंद करू नका. तुमच्या हृदयाची आणि डोळ्यांची काळजी एकाच वेळी घ्या.